आय टेक व्हीट फ्लॉर म्हणजे मी गव्हाचे पीठ घेते. ह्या सेंटेन्समध्ये टेक म्हणजे घेणे हा वर्ब आलेला आहे. आय ॲड वॉटर स्लोली. आय ॲड वॉटर स्लोली म्हणजे मी हळूहळू पाणी घालते. या सेंटेन्समध्ये ॲड म्हणजे घालणे. आय मिक्स द फ्लॉर अँड वॉटर. आय मिक्स द फ्लॉर अँड वॉटर म्हणजे मी पीठ आणि पाणी मिसळते. मिक्स म्हणजे मिसळणे. आय नीड द डो म्हणजे मी पीठ मळते. नीड म्हणजे मळणे. द डो बिकम्स सॉफ्ट. द डो बिकम्स सॉफ्ट म्हणजे पीठ मऊ होते. बिकम म्हणजे होणे. द डो इज रेडी म्हणजे पीठ तयार आहे. आय मेक स्मॉल डो बॉल्स. आय मेक स्मॉल डो बॉल्स म्हणजे मी छोटे छोटे गोळे बनवते. मेक म्हणजे बनवणे. आय पुट द डो बॉल ऑन द रोलिंग बोर्ड. आय पुट द डो बॉल ऑन द रोलिंग बोर्ड म्हणजे मी कणकेचा गोळा किंवा पिठाचा गोळा पोळपाटावर ठेवते. आय शेप द स्मॉल डो बॉल्स into a round shape. I shape the small dough balls into a round shape. म्हणजे मी पिठाच्या छोट्या गोळ्यांना गोल आकार देते. I sprinkle a little wheat flour. I sprinkle a little wheat flour. म्हणजे मी थोडंसं गव्हाचं पीठ वरतून भुरभुरते. I roll the roti. I roll the roti म्हणजे मी पोळी लाटते. रोल म्हणजे लाटणे. I turn on the burner म्हणजे मी बर्नर सुरू करते. I light the burner मी बर्नर पेटवते. The burner is on म्हणजे बर्नर सुरू आहे. I keep the flame low मी ज्वाळा कमी करते किंवा कमी ठेवते. I heat the pan. I heat the pan मी तवा गरम करते. हीट म्हणजे गरम करणे. I place the roti on the tawa. I place the roti on the tawa मी पोळी तव्यावर ठेवते. प्लेस म्हणजे ठेवणे. I cook one side. I cook one side मी एक बाजू शेकते. कुक म्हणजे शेकणे. I flip the roti. I flip the roti म्हणजे मी पोळी उलटते. फ्लिप म्हणजे उलटणे. The roti puffs up. The roti puffs up म्हणजे पोळी फुगते. पफ म्हणजे फुगणे.